सर्व ज्ञात व अज्ञात गुरूंना विनम्र अभिवादन आणि सहसाधकांना सप्रेम नमस्कार. मी दमयंती तेंडुलकर. माझी गोष्ट सुरू होते 2018मध्ये, जेव्हा मी ठाण्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा रूढ अर्थाने माझे बरे चालले होते असं म्हणायला हरकत नाही. काही विशेष मिळवण्याची किंवा बदलण्याची मला तेव्हा गरज वाटत नव्हती. केवळ आणि केवळ माझ्या जिवलग मैत्रिणीच्या सततच्या आग्रहाला कंटाळून मी प्राथमिक वर्गाला प्रवेश घेण्याचे ठरवले. एकदा जाऊन बघायचे आणि पटत नाही म्हणून सोडून द्यायचे असे ठरवून 2 जुलै 2023च्या रविवारी मी प्रस्तावनेसाठी गेले. तिथे एका सुंदर वयस्क तरुणीने हसून स्वागत केले. त्यांना पाहताच आतून असे वाटले की यांना मी फार पूर्वीपासून ओळखते. हीच माझी आणि ब्रह्मविद्येची पहिली भेट. प्रस्तावना संपली आणि उत्सुकता वाढली. घरी येऊन सगळे पाठ वाचून काढले. हे काही धार्मिक किंवा फक्त शरीर स्वास्थ्याविषयी नसून त्या पलीकडचं काहीतरी आहे हे जाणवलं. विद्या म्हटलंय म्हणजे उपयोगी पडणारं ज्ञान असणारच याची खात्री पटली. आणि मग हा चिनेमा आता न फिरे माघारी. 2-2.5 वर्षांच्या प्रवासात काही बदल नक्कीच जाणवले. BP, मायग्रेन, वेट गेन हळूहळू करत कमी होत झालं. पण मी हे माझे बोनस पॉईंट समजते. चिडचिड आणि एन्झायटीमुळे येणारा शारीरिक आणि मानसिक ताण कमी होत असल्याचं माझ्याच नाही तर घरच्यांच्याही लक्षात आलं. नियमित सरावाने रोजची जीवनदायित्वे काही बदलली गेली नाहीत, पण या सर्वांकडे बघण्याचा एक योग्य दृष्टिकोन आणि पॉझिटिव्ह ऊर्जा हळूहळू डेव्हलप होत गेली. महत्त्वाचा फायदा म्हणजे माझ्यासारख्या काहीशा नास्तिक व्यक्तीला श्रद्धा या शब्दाचा अर्थ कळू लागला आणि अनुभवही आला, जो शब्दात सांगणे कठीण आहे. नियम माहीत नसले की आपण खेळात हरतो. मग समोरचा चिटिंग करतोय, माझे नशीबच खराब आहे, अशा अनेक सबबी आपण पुढे करतो. तेच जेव्हा नियम कळू लागतात तेव्हा सहज जिंकत पुढे जातो. अशा वेळी वाटतं की आपले मागे राहिलेले सवंगडीसुद्धा आपल्यासोबत यावे. एकीकडे सांगू कोणाला असं वाटत असतं, तर दुसरीकडे काय बाई सांगू, कसं ग सांगू असं कोडं पडतं. सुदैवाने काही जणांनी माझ्यातले बदल टिपले आणि आपणहून चौकशी केली. पुढे गोष्टी आपोआपच घडत घेतल्या. जसं की व्हॉट्सअपवर येणाऱ्या नवीन वर्गांची माहिती इतर ग्रुपनं फॉरवर्ड करणे, साधक संघाच्या वेबसाईटवर जाऊन नवीन वर्गांचे व शिबिरांचे टाईमटेबल डाउनलोड करून ते इच्छुकांना देणे, नवीन साधकांना रजिस्ट्रेशन करण्यास मदत करणे, वर्गांचे पत्र व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवणे. ज्या साधकांचा सराव आता सुटला आहे अशांना ऑनलाईन सरावाची माहिती देऊन लिंक फॉरवर्ड करणे. ऑफिसमध्ये कॉर्पोरेट पॉलिसीमुळे प्रत्यक्ष प्रस्तावना ठेवता येत नव्हती. मग इच्छुकांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवून ऑनलाईन प्रस्तावना आयोजित केली. या उपक्रमाला शिक्षकांचे सहाय्य व इच्छुकांचा चांगला सहयोग लाभला. आपण स्वतः काही सांगण्यापेक्षा शिक्षकांनी दिलेली माहिती अधिक परिणामकारक व प्रभावी असते याचा अनुभव आला. आपल्या आदरणीय गुरुजींचे यूट्यूब व्हिडिओ हे तर दीपस्तंभासारखे आहेत. आपण ते शेअर केली की स्वतः गुरुजी सर्व शंकांचे निरसन करतात. हा असा सगळा व्हर्च्युअल मामला होता. पण ॲक्च्युली पत्रकं वाटण्याचा मला भारी संकोच वाटत असे. या वाटेवर सुद्धा शिक्षकांचा हात धरून पुढे आले आणि बडबड्या स्वभावाला योग्य वळण लागत गेलं. एकदा परफेक्ट गिफ्टिंगचा विचार करत असताना स्पिरिच्युअल गिफ्टिंगची कल्पना सुचली. तिबेटमधील माझा योगाभ्यास हे पुस्तक भेट म्हणून मिळणं आणि देता येणं ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. मला सांगताना आनंद होत आहे की ज्यांना हे पुस्तक भेट दिलं आहे ते सर्व प्रकाशाशी जोडले गेले आहे. जेव्हा शुभारंभ किंवा प्राथमिक वर्गाचा प्रवेश आपण भेट म्हणून देतो तेव्हा जो आनंद आपल्याला होतो त्यापेक्षा कितीतरी अधिक समाधान वर्ग पूर्ण झाल्यावर त्यांचे अनुभव ऐकताना होतो. असाच एक किस्सा सांगते स्पिरिच्युअल टुरिझम प्लस गिफ्टिंगचा. गेल्या दिवाळीच्या दरम्यान माझा आणि माझ्या त्या विशेष मैत्रिणीचा 50वा वाढदिवस होता. ज्या महिला नातेवाईकांनी प्राथमिक वर्ग केला आहे त्या सर्वजणींना आरोहण आश्रमात प्राथमिक उजळणी शिबिराला न्यायचे आणि तिथे पुन्हा पाठ गिरवत वाढदिवस साजरा करायचा ही तिची अद्भुत कल्पना आणि तिचं ऐकणं हा माझा स्वार्थ. केवळ 15 दिवसात तेही दिवाळीच्या 22 जणींना शिबिरासाठी तयार करणे हे मोठे टास्क होते. मग फॉलोअप, रजिस्ट्रेशन, वाहतूक व्यवस्था, साधक संघाशी संवाद ह्या व इतर लहान बाबी लक्षात ठेवून वेळच्या वेळी त्या करणं आणि करून घेणं ही कौशल्याची परीक्षा पाहणारी गोष्ट होती. कारण या 22 जणींपैकी 80% सिनियर सिटीजन होत्या आणि आम्ही दोघी फुल टाईम वर्किंग. पण तिने तन मन आणि धन ओतून ही कल्पना साकार केली. मीही तिला जमेल तशी मदत करत गेले. कल्पनेहून सत्य सुंदर. प्रत्यक्ष प्रवासाचा, उजळणी शिबिरांचा
शिक्षकांच्या स्नेह व शिस्तीचा, सहसरावाचा, आरोहण आश्रमाचा, तेथील वातावरण व व्यवस्थेचा आणि प्रत्यक्ष वाढदिवसाचा सेलिब्रेशनचा अनुभव अवर्णनीय आहे. ते 3 मंतरलेले सुखद दिवस पुढील प्रवासात कायम लक्षात राहतील असे मैलाचे दगड आहेत. माझी गोष्ट अपूर्ण राहील जर मी आभार नाही मानले माझ्या मैत्रिणीचे, जिने 6 वर्षे सतत पाठपुरावा करून मला प्रकाशाची वाट दाखवली. माझ्या सर्व शिक्षकांचे, ज्यांनी माझा हात कधीही सोडला नाही व त्यामुळे मला हरवण्याची भीती वाटत नाही. आपल्या आदरणीय गुरूंचे, ज्यांचे मार्गदर्शन सदैव आपल्यासोबत असते. त्यांच्या अथक परिश्रमांनी आम्हा लेकरांची नाळ पुन्हा मातेशी जोडली गेली आहे. सर्व साधकांचे, जे त्यांच्या प्रकाश वर्तुळात मला सामावून घेतात आणि त्या साक्षात चैतन्याचे, ब्रह्मविद्या माऊलीचे. शेवटी आभार त्यांचे, ज्यांनी मला मनोगत मांडण्याची संधी दिली, शक्ती दिली. कारण इथे उभं राहून सर्व बाजूंनी येणारा प्रकाश अनुभवण्यापेक्षा अधिक सुंदर अनुभव तो काय असणार. धन्यवाद. मी आपली आभारी आहे.